नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी चण्याची डाळ घेतली। हिला 2 ते 3 वेळेस आपल्याला चांगलं वॉश करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये भांड भरून पाणी घालायचं आहे आणि 2 तास ही डाळ भिजण्यासाठी ठेवायची आहे। आता आपण या पदार्थासाठी मसाला बनवणार आहोत। तर पॅन मध्ये 2 लवंग घेतलेले आहे, 1 इंच दालचिनी घेतली, 1 चमचा बडीशोप घेतली, 1 चमचा जिरं घेतलं आणि 1 चमचा धणे घेतले। आता हे सर्व मसाले 1 ते 2 सेकंद आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मसाले भाजून झालेले आहे। मसाले थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे। आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे। यामध्ये आपल्याला 2 नंदुरबार मिरची घालायची आहे आणि 2 काश्मीरी मिरची घालायची आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाजून घेतलेला मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि अशा पद्धतीची बारीक याची पावडर तयार करून घेतली। आता या पदार्थासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवूया। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं, त्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ घातली। चण्याची डाळ हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेतली। आता यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे। दोघी डाळी छान परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये 1 छोट्या साईजचा कापून घेतलेला कांदा घातला। कांदा हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेतला। यामध्ये 1 छोट्या साईजचं पिकलेलं टोमॅटो घातलं आणि 3 लाल सुक्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहे। आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस तेलावरती परतून घ्यायचे आहे। आता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालं। याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं। मिश्रण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालायच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे। आता चटणीला फोडणी देण्यासाठी पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घातलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं, 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आणि चिमूटभर हिंग घातला। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या चटणीवरती ऍड करून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही टोमॅटोची चटणी। आता इथे 2 तास झालेले आहे आणि चण्याची डाळ देखील भिजलेली आहे। आता डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे। या डाळमधील 4 चमचे आपल्याला डाळ अशा पद्धतीने सेपरेट काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालायची आहे। इथे मोठं मी भांड घेतलं आहे, त्यामुळे सर्वच डाळ यामध्ये घालून घेतली। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीची थोडीशी रेवाळ टेक्स्चर वरती आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता वाटून घेतलेली डाळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात आणि तयार करून घेतलेला हा सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे। आपण जी डाळ बाजूला सेपरेट काढून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे। अशी अख्खी डाळ घातल्यामुळे जेव्हा आपण हा पदार्थ खातो आणि डाळ दाताखाली येते तेव्हा चवीला हा पदार्थ खूप छान लागतो। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आज आपण चण्याच्या डाळीचा वडा बनवणार आहोत। तर ज्या साईजचा तुम्हाला वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। सुरुवातीला गोलाकार शेप याला देऊन घ्यायचा आणि बोटांनी याला अशा पद्धतीने एकसारखं थापून घ्यायचं आहे। इथे मी हा वडा थापून घेतलेला आहे। इथे मी हे सर्व वडे अशाच पद्धतीने तयार करून घेतले। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। वडे फ्राय करण्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलंय। आता यामध्ये वडे घालून घ्यायचे आहे। जर तुमची कढई मोठी असेल तर एका वेळेस 4 ते 5 वडे सुद्धा तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता। आता हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोघी साइडने यांना फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत। हे वडे दिसायला एवढे अप्रतिम दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदी छान लागतात। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे तयार होतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे। हे मूग 2-3 वेळेस मी पाण्याने वॉश करून घेतलेले आहे। हा पदार्थ जास्त पौष्टिक तयार होण्यासाठी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। पालक मी इथे वॉश करून घेतला आणि नंतर बारीक याला कापून घेतलेला आहे।
आता हे सर्व मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये बारीक कापून घेतलेला हा पालक घातला, 1 वाटी कोथिंबीर घातली, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घालायच्या, 1 इंच आलं घालायचंय, 1 चमचा यामध्ये जिरं घातलं, 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण मूग आणि पालकचे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी तवा इथे मी गरम करून घेतला आणि याला तेल लावून घ्यायचं आहे। आता 1 पळी डोस्याचं बॅटर तव्यावरती घालूया। याला अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला एका साइडने भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साइडने भाजल्यावरती वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। आता डोस्याच्या कळा मोकळ्या करून घ्यायच्या आणि डोसा पलटी करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात डोस्याला छान जाडी पडलेली आहे। आता हा डोसा आपल्याला दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचा आहे। असा हा मुगाचा आणि पालकाचा डोसा चवीला छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होतो। इथे मी हा डोसा दोघी साइडने छान भाजून घेतला। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा मूग आणि पालकचा डोसा चवीला अगदी छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होतो। तुम्ही हा डोसा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। इथे मी एक मीडियम साईजचा कच्चा बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली। आता हा बटाटा आपल्याला या पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे। बटाटा असा पाण्यामध्ये किसल्यामुळे तो काळा पडत नाही। आता हा बटाट्याचा किस आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे, तुम्ही बाजरीचं पीठ सुद्धा घालू शकता, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, कोथिंबीर घातली, 1 चमचा लाल तिखट घालायचंय, पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घातला, पाव चमचा इथे मी जिऱ्याची पावडर घातलेली आहे, 1 चमचा तीळ घातले, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून घेतल्यामुळे पिठाच्या गुठळ्या यामध्ये होत नाही आणि छान असं स्मूथ हे बॅटर तयार होतं। बॅटर तयार करून घेतलं, याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। इथे आज आपण बटाट्याचं धिरडं तयार करणार आहोत। त्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून घेतलं। आता 2 पळी हे बॅटर आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि याला डोस्यासारखं पसरवून घ्यायचं आहे। आता हे धिरडं आपल्याला एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। धिरड्याची एक साइड भाजून झाल्यावरती अशा पद्धतीने याची वरची बाजू कोरडी होते। यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आपल्याला हे धिरडं पलटी करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकतायत धिरड्याला छान एका साइडने जाडी आलेली आहे। आता अशाच प्रकारे दुसरी साइड देखील याची भाजून घ्यायची। इथे मी हे धिरडं दोघी साइडने छान भाजून घेतलं। तयार झालं इथे आपलं हे बटाट्याचं धिरडं चवीला अगदी छान लागतं आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतं। हे धिरडं देखील तुम्ही नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता आपण 1 कप चण्याची डाळ घेऊयात। याच कपाने 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत। आता ही डाळ आणि तांदूळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घ्यायचे आहेत आणि वॉश करून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि रात्रभर आपण हे डाळ तांदूळ भिजवत घालूयात। आता सकाळ झालेली आहे, डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत। आता यातील पाणी आपण पूर्णपणे काढून घेऊयात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढे डाळ आणि तांदूळ आपल्याला घालायचे आहेत। मिक्सरचं भांडं मोठं आहे त्यामुळे मी सर्व डाळ आणि तांदूळ यामध्ये घातलेले आहेत। तुम्ही 2 बॅचेस मध्ये सुद्धा याला वाटून घेऊ शकता। आता 5-6 मिरचीचे इथे मी काप करून घेतलेले आहेत। तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। 1 इंच आल्याचे काप घालायचे आहेत, 2 चमचे साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला दही घालायचं आहे। दही आंबट वापरायचं नाही, फ्रेश दही इथे आपल्याला वापरायचं आहे आणि अगदी पाव चमचा लिंबू पावडर घालायची आहे।
3 चमचे तेल घालायचंय। असं तेल घातल्यामुळे हा पदार्थ अतिशय छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो। चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि पाणी घालून याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचंय। अशा पद्धतीने छान हे मिश्रण बारीक करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट। हे मिश्रण तयार करण्यासाठी अर्धा कप पाणी इथे मी वापरलेलं आहे। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून याला रेस्ट करण्यासाठी 5 मिनिटांसाठी ठेवायचे। लगेच आता एका टिनला तेल लावून घ्यायचे। आता इथे आपलं बॅटर सुद्धा 5 मिनिटं रेस्ट करून घेतलंय। यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि याला छान फेटून घ्यायचंय। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। अगदी परफेक्ट। इथे आज आपण ढोकळा तयार करणार आहोत, तर बॅटरमध्ये इनो घालायच्या आधी आपल्याला पाणी छान गरम करून घ्यायचंय। पाणी छान गरम झालं की लगेच आपल्याला या बॅटरमध्ये 1 चमचा इनो घालायचंय। इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं। पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि लगेच टिनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता हा ढोकळा 6 ते 7 मिनिटं गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती आपण स्टीम करून घेऊयात। ढोकळा स्टीम झालेला आहे। टूथपिक अगदी क्लीन आली आहे, याचा अर्थ ढोकळा छान स्टीम झालेला आहे। आता हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा। पूर्णपणे ढोकळा थंड झाल्यानंतर याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहेत। आता ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलंय। यामध्ये 1 चमचा मोहरी घालूयात, 1 चमचा जिरं घालायचे, पाव चमचा हिंग घालायचे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूयात आणि मिरची घालायची बारीक कापून घेतलेली। यावरती थोडंसं मीठ घालूयात आणि छान ही फोडणी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। फोडणी छान फ्राय करून झाल्यानंतर ही गरमागरम फोडणी लगेच ढोकळ्यावरती ऍड करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर यावरती घालूयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे। जाळी खूप सुरेख आलेली आहे याला आणि चवीला तर हा ढोकळा अतिशय भन्नाट लागतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे। यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेली मेथी घालायची। आता ही मेथीची भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान या तुपावरती परतून घ्यायची आहे। हे बघा इथे मी ही मेथीची भाजी छान परतून घेतली आहे। आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता लगेच एका परातीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचे, 1 चमचा बेसन पीठ घालायचे, 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा धणे पावडर घालायची, पाव चमचा ओवा घालायचा आणि 1 चमचा तीळ घालायचे। आता यामध्ये आपण 2 चमचे दुधावरची साय घालूयात। अशी ही दुधावरची साय घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता ही तुपावरती परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने। हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने मळून घ्यायचं। आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि आता हा गोळा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचंय। असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावूयात आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात। आता पुन्हा आपण याला पिठामधून बुडवून घेऊयात। आता याचा आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेऊयात। इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। आता यावरती पराठा घालूयात। पराठ्याची एक साइड छान भाजून झाली की पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं तेल लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। तुपामुळे या पराठ्याला चव खूप छान येते। असं दोघी साइडने तूप लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तर तयार झाला इथे आपला हा चटपटीत असा मेथीचा पराठा। हा मेथीचा पराठा नाश्त्यामध्येच काय तर मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.